असणारे सर्व महत्त्वपूर्ण व्यक्ती या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूयात आणि वळूयात या स्पर्धेच्या दिशेला, ज्या ठिकाणी आपण पाहतोय सामना पहिला जो आजच्या रणजी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा थरार आपण अनुभवणार आहोत। वळूयात मॅचच्या दिशेला, आजच्या रणजी क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय। ऑफिशियल अंपायर, आर यू रेडी फॉर दिस? खेळाडू कक्षामध्ये केवळ 15 खेळाडू बसतील। जर आयोजकांच्या लक्षात आलं तर मात्र त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे। तरी दखल आपण सर्वांनी घ्या, जेणेकरून आपल्याला कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको। खेळाडू कक्ष केवळ खेळाडूंसाठी बनलेला आहे आणि त्यामुळेच मी तुम्हा सर्वांना सूचित करत आहेत की आपण या ठिकाणी सर्व गोष्टींची दखल घेणं गरजेचं आहे। अत्यंत महत्त्वाची सूचना आयोजकांच्या माध्यमातून। टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण दृश्य आज सर्वांना पाहायला मिळतील। हळूहळू वाढणारी या प्रेक्षकांची गर्दी, क्रिकेट मायबाप प्रेक्षक नसतील तर मात्र आम्ही कोणीच नाहीत असं मला नेहमी वाटतं, कारण आपण आहात, आपण आम्हाला ऐकता आहात, तुम्ही या क्रिकेटला सपोर्ट करत आहात, म्हणून खेळाडू जिवंत आहे, म्हणून समालोचक आहेत, म्हणून ऑफिशियल स्कोरर आहेत, म्हणून हे ऑफिशियल पंच या सामन्याला लाभलेले आपण पाहतोय। जर क्रिकेट मायबाप प्रेक्षक नसेल तर मात्र आम्हाला गाडीची किंमत नाही असं मी नक्की म्हणेन। माजी आमदार मनशुशी ठाकूर पप्पा स्मृतिदर्शक 2024 पर्व तिसरा, या पर्वानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झाला आहात। आधीचा जो सामना झाला अलिबाग पोलीस स्टेशन विरुद्ध कलेक्टर ऑफिस, त्याचा प्राइज डिस्ट्रीब्यूट करताना स्वतः या ठिकाणी आपण पाहतो पिंटाश्री ठाकूर आहेत, तर दोन्ही संघाचा प्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी आला पाहिजे। तर त्यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आपलं हे पारितोषिक स्वीकारायचं आहे। आपण आलात, स्पर्धेमध्ये अत्यंत चांगला खेळ दाखवलात आणि त्यासाठी सन्माननीय पिंटाश्रीजी ठाकूर यांच्या माध्यमातून असणारं हे पारितोषिक आम्ही आपल्याला रिप्रेझेंट करत आहोत। चला आपण मॅच कडे बोलूयात। आर यू रेडी फॉर दिस? माजी आमदार मनशुशी ठाकूर स्मृतिदर्शक 2024 पर्व तिसरं आणि बोलतोय आपण मैदानाच्या दिशेला, ज्या ठिकाणी बघतोय क्रिकेटचा रणसंग्राम, 5 षटकांचा सामना। असंख्यात गेले विरोधात लोक, जरी घालणे या यमालाही भीक, जरी सागरा एवढे मलक्ष आले, तरी छत्रपती शिवाजी आणि मावळे न भ्याले। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून मी यश मापगावकर तुम्हाला घेऊन जातोय या रणजी क्रिकेटच्या महासंग्रामाकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिल्याला सुरुवात केली गेल्या। गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय द मॅन इन फॉर्म सूरज खांबेला आपण पाहतोय, त्या ठिकाणी नवजीवन दिगोडीचं प्रतिनिधित्व करत असताना या षटकातील पुढचा चेंडू। यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती मृणाल वळसलकर, चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेला गेला, धावफलकावरती मिळेल 1 धाव। षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं आपण पाहत आहोत, केवळ 2 क्षेत्ररक्षक आहेत, सीमारेषा लगत पाहायला मिळतील। अलिबाग पोलीस स्टेशनचा प्रतिनिधी या ठिकाणी आला पाहिजे, आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्यूट करत आहेत सन्माननीय पिंटाश्रीजी ठाकूर, ज्या ठिकाणी आपण पाहतोय। यावेळेचा फटका मृणाल वळसलकरच्या बॅटमधून, स्वॅग से करेंगे सबका स्वागत, चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर, षटकार। अलिबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी आपला प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये आला पाहिजे। व्यासपीठावरती आपलं पारितोषिक वितरण
वरुयात मॅचच्या दिशेला ज्या ठिकाणी आपण पाहतोय मृणाल वसुरकरची फलंदाजी मैदानावरती सुरू आहे। यावेळेस वन्स अगेन मृणाल ठोकतोय चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतोय धमाका षटकार। आतापर्यंत आपण पाहतोय प्रत्येक चेंडू नंतर प्रहार करण्याचा हा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय। बरेच वर्ष क्रिकेट खेळण्याचा असणारा त्याचा अनुभव, त्याची असणारी खेळण्याची शैली आपण पाहिली आणि पहिल्या षटकापासून सूरज खांबेवरती केलेलं आक्रमण, जर सैन्याच्या सेनापतीवरती जर आक्रमण केलं तर सैन्य डगमगतं असं चित्र आपण बऱ्याचदा अनुभवलंय आणि अशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर सूरजवरती केलेला दबाव या मैदानावरती नक्कीच अपेक्षित असा होता। एका बाजूला आपण पाहतोय प्रफुल्ल बानकर पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ, दुसऱ्या बाजूला नवजीवन दिघोडी, हे दोन मैदानावरती आपण संघ अनुभवतोय। षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तर तब्बल 13 धावा धावफलकावरती आल्यात। बॅटिंग पॉवर प्ले गोज ऑन। टाइमर मैदानावरती आहे, प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी हा तुम्हाला दिला गेलेला आहे। 4 षटकांसाठी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करावे लागतील ती 4 षटकं। सूरज खांबेकडे आपण बोलतोय, गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज, राईट आउट द विकेट। यावेळेचा फटका पुन्हा एकदा क्लासिकल फटका, चेंडू येतोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेला, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार। मृणाल वसुरकरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार। सामना आपण जर पाहिला तर या ठिकाणी 5 षटकांचा आहे। आतापर्यंत 5 चेंडू आलेत, 1 चेंडू बाकी आहे। 1 टू गो चा इशारा अंपायरच्या माध्यमातून येईल। यावेळेचा चेंडू मात्र आपण पाहिला तर केवळ सन्मान देण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय। धावफलकावरती असणारी ही धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर धावफलकावरती धावा जमल्या 17 धावा। पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना सन्माननीय राज किशोरदास पंडित मुंबईचे उद्योजक आहेत, ते देखील स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत, त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय। ॲडव्होकेट उमेश ठाकूर या ठिकाणी त्यांना सन्मानित करत आहेत। आपण पाहतोय क्रिकेटची भव्य स्पर्धा, रणनी क्रिकेटचं जबरदस्त आयोजन। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या धावफलकावरती आलाय, 17 धावा धावफलकावरती बनल्यात, ज्यामध्ये आपण 2 डॉट चेंडू पाहिले, मात्र 2 षटकार 1 चौका सुद्धा आपण पाहिला। ऑफिशियल अंपायर आहेत या मॅच मध्ये आपण पाहतोय 2 मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे हे दोन्ही पंच, ज्यांना पूर्णतः रणनी क्रिकेटचा बऱ्याच वर्षांचा अनुभव। या दरम्यान आपण पाहतोय स्ट्रेट बॅक टू द बॉलर, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतोय, आणखीन एक धमाका षटकार। अलिबागचं असणार हे मैदान आणि त्या मैदानावरती आपण पाहतो एक जबरदस्त आयोजनामध्ये असणारी क्रिकेटची स्पर्धा। सन्मानाकडे सुद्धा आपण बोलतोय, व्यासपीठावरती प्रतीकजी पाटील यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय। सन्माननीय ॲडव्होकेट उमेश ठाकूर यांना विनंती असेल की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर मुनावर शिकूर यांना आम्ही सन्मानित करणार आहोत। तर ॲडव्होकेट उमेश ठाकूर यांना आम्ही सूचित करत आहोत, विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। त्यानंतर मी या ठिकाणी विनंती करतोय शबाबजी खान यांना की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तर प्रत्येक षटकासाठी 200 रुपयांचं पारितोषिक निलेश बरबार यांच्याकडून आहे। तर दोन्ही फलंदाजांसाठी असणारे पारितोषिक आपण लक्षात ठेवायचं आहे। प्रत्येक षटकार जर मैदानावरती लगावला गेला तर 200 रुपयांचं पारितोषिक। यावेळेस मात्र शपल मारण्याचा प्रयत्न केलाय, त्या ठिकाणी आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग आणि त्यानंतर असणारं फाईन लेगचं क्षेत्र तुम्हाला मिळणार आहे केवळ 1 धाव। या पूर्णतः सामन्याचा जर आपण विचार केला धरणे सर, तर दोन्ही संघ ज्या मैदानावरती आपल्या 11 खेळाडूंना घेऊन उतरलेत, प्रत्येक खेळाडूकडे असणारी कॅपॅसिटी आपण बऱ्याच स्पर्धांमधून अनुभवल्या। गोलंदाज सज्ज, यावेळेचा पुन्हा एकदा प्रहार लॉब आणि मैदानावरती चेंडू ट्रॅव्हल करेल सीमारेषा पार, आणखीन एक ह्यूज षटकार।
आतापर्यंत असणारी आपण ही फलंदाजी अनुभवतोय, ज्या पद्धतीनं एका बाजूने सुरुवात करून दिली होती, योग्य सुरुवात झाली, मैदानावरती मृणाल वसोलकरने षटकार लगावले, मात्र त्यानंतर आपण पाहतोय मैदानावरती असणारा प्रणित वसोलकर सुद्धा कोणत्याही दृष्टिकोनातून कमी नाही आहे. यावेळेचा आखूड टप्प्याचा चेंडू आणि यानंतर मात्र आपण पाहतोय फलंदाज मैदानावरतून परतेल प्रणित वसोलकर बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक आपण दुसरा अनुभवतोय, ज्या माध्यमातून आपण गोलंदाजी पाहिली. 2 षटकानंतर धावफलकावरती असणारी धावसंख्या आपण पाहतोय, तर धावफलकावरती धावा लागल्यात 31 धावा, 31 ऑन स्कोरबुक. ज्या सुरेश कांबेवरती आक्रमण झालं होतं, मात्र साहिल कांबे त्याचाच मोठा भाऊ मैदानावरती आला. काही हरकत नाही आहे, छोट्या भावाने केल्या चुकीला त्याने दुरुस्त केलं. या मैदानावरती 14 धावा जरूर बनल्या, मात्र 1 विकेट या मैदानावरती घेतली प्रणित वसोलकर, जो अत्यंत हवी होण्याचं काम करत होता. प्रत्येक षटकारानंतर आपल्या आत्मविश्वासाला उभारणी देत होता आणि त्या मैदानावरती जर आपण पाहिलं तर डेंजरस रूप धारण करणाऱ्या प्रणित वसोलकरला मैदानावरतून परतावं लागते. टाळ्यांचा गजर सुद्धा त्यासाठी झालेला आपण पाहतोय. कारण कौतुकाची थाप मित्रांनो फार महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये. आपण बऱ्याच गोष्टींकडे पाहिलंय की सुरुवातीला प्रत्येक येणारा खेळाडू बऱ्याच संकटांचा सामना करत आपल्या घरातील प्रॉब्लेम्स असतील, आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी असतील, त्यांना बाजूला ठेवून आपल्या केवळ गावासाठी खेळायचं, आपल्या संघाच्या नावासाठी खेळायचं आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं हे काम मैदानावरती नेहमीच करत असतो. आणि प्रणित वसोलकरनी केलेली फलंदाजी आज मैदानावरती सर्वांना भावली. नवीन फलंदाज जो मैदानावरती येईल आणि नॉनस्ट्राईक एंड होल्ड करताना पाहायला मिळेल अजय पवार. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाज प्रथमेश मात्रेला आज संधी दिली गेली, कॅप्टनने प्रमोट केलंय आणि मैदानावरती गोलंदाजच्या मोर्चावरती सुद्धा तो पाहायला मिळेल. पुढे त्या मॅचच्या दिशेला यावेळेचा प्रहार चेंडू जातोय या ठिकाणी वन बाउंस बॉन्डलाईनच्या बाहेर, सीमारेषा पार येतोय चौकार. एक अत्यंत चांगल्या पद्धतीने हा खेळ आपण अनुभवतोय. चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर गेलाय आणि 4 धावांसाठी आलेला हा चौकार सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं मैदानावरती सुरू केलं गेलंय आणि त्या माध्यमातून सुद्धा जर आपण विचार केला धावफलकावरती धावसंख्या 35 धावांपर्यंत मजल मारतोय. सामना हा 5 षटकांचा आहे. 5 षटकांमध्ये आपल्याला या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करावे लागतील. या मैदानाचं जर आपण अनालिसिस केलं तर 180 अंशाचं मैदान आपण अनुभवतोय आणि त्याबरोबरने जर आपण विचार केला तर एका बाजूला जोपर्यंत मृणाल वसोलकर मैदानावरती आहे तोपर्यंत या मॅचमध्ये आपण पाहतोय प्रफुल्ल बांदकर पुरस्कृत जय मल्हार अलिबाग एका विशिष्ट आणि सुरक्षित स्थितीमध्ये दंडेसर पाहायला मिळतोय. कारण या पूर्णतः संघाचा एक अत्यंत चांगला खेळाडू म्हणून आपण नेहमी पाहतो मृणालकडे प्रथमेश मात्रेची गोलंदाजी मैदानावरती सुरू. यावेळेचा स्लोवर वन ओळखला होता, मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय अशा दिशेला ज्या ठिकाणी केवळ डिक्लेअर स्वरूपातील धाव लिहिली आहे. धावफलकावरती या एका धावेनेशी धावसंख्या 36 धावसंख्येपर्यंत मजल मारलेली आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजीच्या मोर्चावरती असलेला प्रथमेश एक अत्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे. यावेळेस मात्र पूर्णतः 4 मुंड्या शीत केलाय. मृणाल वसोलकरला एका जागेवरती उभं ठेवणं सुद्धा फार कठीण काम आहे आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर अत्यंत चांगली गोलंदाजी एक आपली फिरकी जादू मैदानावरती दाखवत असताना आपण पाहतो tenniscricket.in माध्यमातून संपूर्णतः हे सामने आपण कव्हर करत आहोत. यावेळेचा हा फटका मृणाल वसोलकरच्या पाठमधून डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत दर्शक दीर्घेमध्ये चेंडू गेलाय, सीमारेषा पार येतोय. वन्स अगेन षटकार, एक अत्यंत चांगला आणि देखणा फटका. आपण पाहता हे दृश्य ज्या पद्धतीनं आपण पाहत आहोत अत्यंत चांगला खेळ दाखवला, सफल झाला होता. 200 रुपयांचं पारितोषिक सुद्धा या प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय जे निलेश मालबार यांच्या माध्यमातून आलेला आहे. धन्यवाद सर. हा चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने मैदानावरती आला होता. आपण पाहतोय मृणाल मैदानावरती यावेळेच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय ज्या पद्धतीनं मैदानावरती यष्टी उद्ध्वस्त करण्याचा डाव मैदानावरती पाहायला मिळतोय आणि मैदानावरतून आता मात्र परताना पाहायला मिळेल. निराशेच्या अवस्थेमध्ये आपण पाहतोय एक चांगला प्रयत्न, एक चांगलं योगदान हे नक्कीच त्याच्या माध्यमातून आलं असा मृणाल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला. टाळ्यांचा गजर हा मला ऐकायला आला पाहिजे कारण एक चांगले आणि सेन्सिबल क्रिकेटर पण मृणाल वसोलकरचं अलिबागमध्ये फार मोठं नाव आहे आणि त्या नावाला सुरू असणारी खेळी त्यांनी नक्कीच आज करून दाखवली. असा मृणाल वसोलकर बॅक टू द पवेलियन पाहायला मिळेल. स्कोरबुक वरती आपण धावसंख्या पाहतोय
42 धावा धावफलकावरती आल्यात. नवजीवन दिघोडी संघ हा मैदानावरती टाळ्यांचा गजर मित्रांनो येतोय, कारण एक खेळाडू आपल्या संघासाठी नक्कीच अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्याने पार पाडली. 11 चेंडूवरती त्याने तब्बल 28 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. आमचे धरणी गुरुजी नक्कीच अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक चेंडूचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आपण पाहताय या स्पर्धेचे मुख्य पंच जे ऑनस्क्रीनवरती आपण पाहतोय प्रामुख्याने शैलेशजी महाडिक आहेत. त्याबरोबरीने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत मोहम्मदजी बकवाल, पुरुषोत्तमजी भगत आणि संकेतजी ढोले असे महत्त्वाचे असणारे सर्व पंच या स्पर्धेसाठी रणजी क्रिकेटचा थरार अनुभवताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 42 धावा लागल्या. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू. प्रथमेश सज्ज. यावेळेस मात्र आव देखाना ताव मैदानावरती पटका जरूर खेळलाय आणि कॅच ड्रॉप केली गेली आणि मैदानावरती आपण पाहतोय या ठिकाणी स्ट्राइक रोटेट करण्याच्या नादामध्ये मात्र बऱ्याचदा आपण हे चित्र पाहतो. नजर हटी और दुर्घटना घटी असं मी नेहमी म्हणेन. आणि ज्या पद्धतीने आपण हा खेळ पाहतोय कॅच ड्रॉप जरूर झाली, मात्र ऑफिशियल अंपायर या ठिकाणी इशारा देतील की कोणता फलंदाज हा मैदानावरती बाद आहे. जर आपण पाहिलं करंट रिक्वायर्ड रन रेट 14.82च्या सरासरीने मृणाल वसवरकरची एक अत्यंत चांगली इनिंगचा समाप्त झालेला आपण पाहिलं. वैभवला आपण परतताना पाहतोय. नैराश्याची अवस्था, कारण कोणताही चेंडू या ठिकाणी फेस करता आला नव्हता. आपण जर विचार केला तर रनआउटची विकेट मैदानावरती आली आणि मग मात्र वैभव कांबळेला या ठिकाणी परतावं लागेल. सामन्याकडे आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोर रिक्वायर्ड जर आपण विचार केला तर करंट रन रेट अक्षरशः जर आपण पाहिला तर स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं tenniskit.in हे प्रत्येक अपडेटला आपल्यापर्यंत नेण्याचं काम करत आहे. अजय पवार स्ट्राईकवरती असेल, नॉन स्ट्राईक एंडवरती आलेला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच विराज पेरेकर. भयंकर फॉर्म असलेला फलंदाज तो म्हणजेच वैभव कांबळे मैदानावरतून परतला. काही विशेष करता सुद्धा आला नाही आणि कोणताही चेंडू त्याला खेळता सुद्धा आला नव्हता. अजय पवार मैदानावरती आहे. गोलंदाजी करत असताना जो पहिल्या षटकामध्ये अत्यंत महागडा सिद्ध झाला होता असा सूरज खांबे मैदानावरती येत असताना पाहायला मिळेल. आता मात्र सुरेला कमबॅक करणं गरजेचं असेल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 17 धावा धावफलकावरती त्याने लगावल्या. प्रतिस्पर्धी फलंदाजाने अक्षरशः आक्रमण केलं होतं. त्याच्यावरती केलेल्या आक्रमणाला त्याला मात्र आज सडेतोड उत्तर द्यावं लागेल. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय सूरज खांबे मैदानावरती आलाय. षटक क्रमांक 4 मैदानावरती पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो बॅटचा टो एज घेतला होता. चेंडू ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. मैदानावरती आपण पाहत आहोत विराज पेरकरच्या बॅटमधून आलेले एक धाव. धावफलकावरती पाहायला मिळते अजय पवार जो या संघामधील अत्यंत चांगला खेळाडू आहे. बऱ्याचदा आपण दोला गोलंदाजी करत असताना पाहतो, मात्र आज मैदानावरती फलंदाजच्या मोर्चावरती आहे. यावेळेस प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षणाच्या दिशेला स्थित आहे आणि अशा वेळेस मात्र एक रिस्की आणि चिकी सिंगल मैदानावरती घेतली गेल्या. प्रत्येक धावेसाठी सुरू असणारा संघर्ष मित्रांनो आपण मैदानावरती अनुभवतोय. एका धावेसाठी सुद्धा मैदानावरती झगडावं लागतंय. प्रत्येक धाव ही मैदानावरती येत असताना मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. यावेळेचा ओहो क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. सूरज खांबेची असणारी खासियत आपण मैदानावरती अनुभवतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल पूर्णतः ही स्पर्धा कव्हर केली जाते tenniskit.inच्या माध्यमातून. हे असणार विलोभनीय दृश्य आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहतोय. स्कोरबुक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू केलाय. धावफलकावरती धावसंख्या 45 धावा, 3 विकेटचं नुकसान या ठिकाणी झालंय. गोलंदाजी करत असताना सूरज खांबे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कोणती विकेट त्याला मिळत नाहीये. मात्र संघाचा स्ट्रायकिंग गोलंदाज आहे, त्याला विचार करावा लागेल की नक्की चुकतोय तरी काय. यावेळेस मात्र मी म्हटल्या क्षणी धावफलकावरती विकेट पाहायला मिळते. गोलंदाजाने बाउन्स बॅक केलं, हे फार महत्वाचं आहे. हे पुनरागमन केलं पाहिजे. नक्की चुका झाल्या होत्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाकडून चुका जरूर घडतात, मात्र त्या चुका दुरुस्ती सुद्धा केल्या गेल्यात. आणि सूरज खांबेला आपण पाहतोय या ठिकाणी 20 धावा खर्च करत असताना त्याने या ठिकाणी त्याच्या गोलंदाजीवरती एक गडी गारद केलाय. धावफलकावरती 45 धावसंख्येवरती 4था गडी या ठिकाणी परतलेला आपण पाहतोय आणि मिळाली सूरजला सफलता. नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच राजेश सारंग मैदानावरती येतील. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 मैदानावरती प्रगतीपथावर असताना आणि आता मात्र राजेश सारंग यांच्यावरती
फिनिशिंग टच देण्याची सर्वात मोठी भूमिका असेल. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेच फिनिशर्स पाहिलेत, मग एम एस धोनीला विसरून चालणार नाही. बऱ्याच वेळेस आपण हार्दिक पांड्याला हा रोल पूर्ण करत असताना पाहिला. यावेळेस जर आपण विचार केला तर रिंकू सिंग आताच्या क्रिकेटमध्ये सर्वात जबरदस्त फिनिशर भूमिकेमध्ये आपण पाहिला. त्यावेळेस जर आपण विचार केला तर अलिबाग क्रिकेटमध्ये सुद्धा असे बरेच तारे सितारे जन्माला आलेत. इमर्जिंग प्लेयरचा खेळ आपण अनुभवतोय आणि मैदानावरती आपण पाहतोय राजेश सारंग मैदानावरती गेलाय आणि फिनिशिंग मुवमेंट्स मैदानावरती अनुभवायला मिळणार का? यावेळेसचा फटका टेक्निकली स्ट्रॉंग फटका, चेंडू येईल वन बाउंस बाउंड लाईनच्या बाहेर येतोय. दिमागदार असरदार चौकार, क्या बात है. मोहम्मदजी बकवाल यांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत दिला गेला की हा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतोय. वाईडिश लॉंगऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला अगदी मधोमध हा चेंडूला प्लेसमेंट करण्यात आली आणि अत्यंत चांगला फटका राजेश सारंग यांच्या पॅटमधून आला आणि मैदानावरती आपण पाहतो 4 षटकांनंतर टायमर मैदानावरती सेट जरूर केलाय, पण त्यानंतर मात्र अत्यंत चांगला खेळ सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. 20 मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आलेलं आपण पाहतोय. वर्ल्ड मॅच कडे ज्या ठिकाणी आपण अनुभवतोय क्रिकेटची महत्वाची स्पर्धा. धावफलकावरती 49 धावा आल्या, 4 विकेट्स मैदानावरती गेलेल्या आपण पाहतोय. 49 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 षटकांचा खेळ पूर्ण. यावेळेस मात्र मैदानावरती फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हेलियन. सन्माननीय मीनाक्षीताई ठाकूर मीनाई व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचा देखील आशीर्वाद या पूर्ण स्पर्धेला लाभलेले आपण पाहतोय. सन्माननीय प्राचीजी ठाकूर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे देखील आशीर्वाद या स्पर्धेला लाभलेले आपण पाहतोय आणि आलेल्या प्रत्येक मान्यवराचा आपण यथोचित असा सन्मान या पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अजय पवारला परतावं लागलंय कारण बॅटची कडा घेतली. एजंट टेकन सर्वात महत्वाचा फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती जर आपण विचार केला, नजर टाकली तर 49 धावा धावफलकावरती आल्यात आणि 50 पार करणार का, किंबहुना 60 धावा धावफलकावरती येणार का? अजूनही 5 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. पूर्णतः जर आपण विचार केला तर गोलंदाजी करण्यासाठी आलेला आदित्य पडते याविषयी मी नक्की बोलेन, कारण कमी वयाचा मला असं वाटते 17 वर्षाचा खेळाडू ज्या पद्धतीने मैदानावरती आलाय, अत्यंत चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं नावलौकिक वाढवलंय. बऱ्याच स्पर्धांमधून असलेलं त्याचं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट किताब बऱ्याच वेळेस त्याने ते मैदान गाजवलं सुद्धा. यावेळेस संधी जरूर उपलब्ध करून दिली आहे आणि या मैदानावरचा आणखीन एक जबरदस्त कॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सागर पाटीलच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि मैदानावरतून परतावा लागेल. इट्स अन क्लीन कॅच. आदित्यने मैदानावरती येत्या क्षणी एक अत्यंत चांगला खेळाडू विराज जुईकरला परतावा लागतोय, कारण आपण पूर्णतः ही स्पर्धा पाहिली तर येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आज संधी आहे. एक नवीन फलंदाज मैदानावरती येईल. तन्मेश पोरेला आपण पाहतो या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती जात असताना पाहायला मिळेल. सन्मान्य अमोल कुमार जैन यांना मी विनंती करतोय. पत्रकार अमोल कुमार जैन व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांना सन्मान करण्याची मी विनंती करतोय. काही प्रमुख मान्यवर सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्शवत आहेत आणि त्याबरोबरीने आपण या स्पर्धेकडे पुन्हा एकदा वळूयात आणि सामन्यांकडे पाहूयात. 49 धावा लागल्यात, 6 विकेट या ठिकाणी गमावल्यात. यावेळच्या चेंडूवरती हॅट्रिक साध्य होणार का नाही. दोमॅन लँडमध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावसंख्या येईल त्या म्हणजेच 150 या ठिकाणी आपण पाहतोय. 50 धावा या धावफलकावरती पूर्ण केल्या गेल्यात आणि अजूनही 3 चेंडू येणं बाकी असतील. आदित्य पडतेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती एवढा मोठा प्लॅटफॉर्म, एक स्टँडर्ड सेट केलेली सर्वात मोठी स्पर्धा आपण अनुभवतोय आदित्य गोलंदाजच्या मोर्चावरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय कमी वयाचा गोलंदाज असून सुद्धा या मैदानावरती काय परफेक्शन आहे, काय लाईन आणि लेंथ आपण मैदानावरती अनुभवतोय. आतापर्यंत प्रतिस्पर्ध्यांना रोखणारी असणारी त्याची गोलंदाजी प्रतिस्पर्ध्यावरती भारी पडताना पाहायला मिळते. एज इज द जस्ट ओनली नंबर असं सुद्धा मी म्हणेन, कारण कमी वयाचा खेळाडू समोर एक्सपिरियन्स खेळाडू समोर खेळताना आता मात्र चूक जरूर झाली आहे आणि त्या चुकीवरती मात्र हल्ला बॉल केलाय आणि मैदानावरती येतोय. हा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतोय. दिमागदार असरदार आणखीन एक जबरदस्त षटकार.
धावफलकावरती असणारी धावसंख्या आपण ऑनस्क्रीन वरती पाहतोय। तर या धावफलकावरती लगावल्या जातील। डीप स्कोर एकला चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर आला। राजेश सारंगला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिलाय। यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक दायऱ्यामध्ये स्थित आहे। एक धाव घेण्याचा प्रयत्न करेल आणि आता मात्र एक धाव सुद्धा धावफलकावरती पूर्ण सुद्धा केली गेली। षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वं या मैदानावरती पूर्ण केलं गेलं आणि 5 षटकांनंतर मैदानावरती धावसंख्या आपण पाहिली तर 57 धावा धावफलकावरती आल्यात आणि 58 धावांचं आव्हान हे उभारावं लागेल। 58 रन्स टू बी रिक्वायर्ड अशा पद्धतीनं आपण पूर्णतः सामना अनुभवतोय आणि या मॅचकडे आपण वळत आहोत। यानंतरची नेक्स्ट मॅच सुद्धा आम्ही अनाउन्स करत आहोत। जरूर आपण पाहताय तर 25 मिनिटांमध्ये ही इनिंग पूर्ण केली गेली। 20 मिनिटं या ठिकाणी लागली या इनिंगला पूर्ण करण्यासाठी आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं वेल ऑर्गनाइज टुर्नामेंट आपण पाहूयात। म्हणूयात रणजी क्रिकेटचा सर्वात मोठा तरर आपण अनुभवतोय आणि आज आपण सर्वजण साक्षीदार आहोत या क्रिकेटच्या स्पर्धेचा। 57 धावा धावफलकावरती आल्यात आणि 58 धावांचं आव्हान या ठिकाणी उभारावं लागेल। 58 रन्स टू बी रिक्वायर्ड। आमच्या समवेत आज आम्हाला जोडले जाणार आहेत काका म्हात्रे सर आणि त्याबरोबरीने आमच्या समवेत आहेत पार्थ करत। त्यांच्या माध्यमातून पूर्णतः समालोचक म्हणून असणारी भूमिका या 2 रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे। तर आपण पाहतोय 2 स्पॉन्सरशिप मिळालेले संघ आपल्याला पाहायला मिळतील। यानंतरची लढत आपण अनुभवत आहोत। नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत हाशिवरे विरुद्ध मैदानावरती पाहायला मिळेल संघ तो म्हणजेच जय बारांदेव नौकार असे दोन्ही स्पॉन्सरशिप मिळालेले संघ आहेत। तर त्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी या ठिकाणी सूचित करतोय की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। माजी आमदार मनोहरजी ठाकूर पप्पा स्मृती चषक 2024 पर्व तिसरा आणि एक दिमागदार पर्व आपण अनुभवतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहात ही अत्यंत चांगल्या आयोजनामध्ये असणारी क्रिकेटची स्पर्धा। पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय। पहिल्या इनिंग नंतर धावफलकावरती 57 धावा बनल्यात। 58 धावांचं योगदान मैदानावरती द्यायला लागेल। आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून एक बरेच खेळाडू हे उदयास आलेले आपल्याला पाहायला मिळतील। आज आपल्या युगामध्ये असणारे सुपर 4 आज आपला चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतील। मग एका बाजूला जय मल्हार अलिबाग आहे, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय तो म्हणजेच नवजीवन दिघोडी। असे 2 बलाढ्य संघ मैदानावरती ज्यावेळेस उतरतात ना त्यावेळेस मात्र एक सर्वात मोठं रणयुद्ध महासंग्राम रणधुमाळी तुम्हाला मैदानावरती अनुभवायला मिळते। प्रेक्षक सुद्धा हळूहळू या मैदानावरती गर्दी करायला लागलेत। काही आलेले फिरायला असणारे पर्यटक सुद्धा या स्पर्धांचा आनंद लुटण्यासाठी अलिबागमध्ये पाहायला मिळतात। अलिबाग म्हटल्यानंतर टिळॉगच्या माध्यमातून आपण पाहतोय जे टॉप 125 पर्यटन स्थळे येतात त्यामध्ये असणारा अलिबाग, सर्केल कान्होजी राजे यांचा अलिबाग। त्यानंतर आपण जर विचार केला तर प्रत्येक दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा आपला अलिबाग, अलिबागचा खेळाडू असेल, अलिबागमध्ये असलेले प्रत्येक क्रिकेटर असतील ज्यांनी आपल्या नावाचा डंका हा आखाडी देशामध्ये सुद्धा वाजवला। दंडेत सर मग आज आपला अलिबागचा क्रिकेटर कुठेही पाडी नाही आहे। अलिबागचं क्रिकेट खूप प्रगत क्रिकेट म्हणून आपण नक्कीच संबोधतोय आणि आलेले हे क्रिकेटर सुद्धा वेळेच्या नियमाचं पालन सुद्धा करत आहेत आणि त्यामुळेच हा क्रिकेटचा खेळ एका वेगळ्या दर्जावरती एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेला आपण अनुभवतोय। टॉस करण्यासाठी मी दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी सूचित करतोय। जय बारांदेव नौकार विरुद्ध नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत हाशिवरे या 2 संघांच्या कर्णधारांना या ठिकाणी सूचना असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे। मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा वळूयात। गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल। गोलंदाजी करण्यासाठी अजय पवार या संघाचा स्ट्रायकिंग गोलंदाज आहे जो मैदानावरती पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र सागर पाटील जो मैदानावरती उभा आहे सर्व संघाच्या समोर टाकलेला पाहायला मिळतोय। आज या मैदानावरती जर आपण अनालिसिस केलं तर एक अत्यंत चांगला खेळ नक्कीच अपेक्षित असेल या संघाकडून। मात्र त्याबरोबरीने अलिबाग क्रिकेटमध्ये सर्वात चालणारा सर्वात मोठे द्वंद्व आपण पाहतोय। एका बाजूला अजय पवार आणि दुसऱ्या बाजूला सागर पाटील अलिबागचा रोहित शर्मा।
यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण पहा अव्वल दर्जाचं मैदानावरती प्रत्येक धावासाठी या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना संघर्ष करावा लागेल। प्रामुख्याने जर आपण विचार केला तर या स्पर्धेच्या माध्यमातून आलेला हा प्रत्येक खेळाडू जो मैदानावरती आपल्या स्वतःला सिद्ध करण्याचं काम करतोय। सागर पाटीलने यंदाचं वर्ष अत्यंत चांगला खेळ दाखवलाय, मात्र एक स्पर्धा थोडीशी वेगळी। यावेळेस सुद्धा सागर पाटीलची विकेट मिळवणं अजय पवार प्रयत्न करतोय, एक ट्रॅप जरूर आखलाय, जाळं या ठिकाणी फेकलंय, कारण अलिबाग क्रिकेट मधील रोहित शर्मा नक्की मी त्याला म्हणेन, कारण लेझी एलिगन्स हा नक्की जशा पद्धतीने आपण रोहित शर्माकडे पाहिलं त्याच्याकडे असणारं टायमिंग, त्याच्याकडे असणारे बॅटिंगचे स्किल्स आपण बऱ्याचदा अनुभवलेत आणि त्यामुळे या मॅच मध्ये असणारी सागर पाटीलची सर्वात मोठी विकेट आहे आणि अजय पवार त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुद्धा करतोय। पॉवर प्ले सुरू आहे, बॅटिंग पॉवर प्ले असताना या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावरती सागर पाटील सुद्धा रिव्हेंज घेण्याचं काम नक्की करेल। धनी गुरुजी आपण पाहतोय या मॅच मध्ये सर्वात मोठी रायव्हलरी मैदानावरती पाहायला मिळेल। यावेळेस चांगला टेक्निकल स्ट्रोक मैदानावरती आपण पाहतोय, स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक त्या दिशेला सीत पाहायला मिळतो। धावफलकावरती धावा जमल्यात त्या म्हणजे 2 धावा। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना आतापर्यंत केवळ 2 धावा धावफलकावरती आल्यात आणि अशा दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अजूनही 2 चेंडू येणं बाकी। ज्या ठिकाणी आपण पाहतोय अजय पवारला आतापर्यंत मोठे फटके जरूर आले नाहीयेत, मात्र मैदानावरती विकेट मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अजय पवार मैदानावरती आपला चांगला खेळ दाखवतोय। स्ट्राईक वरती सूरज खांबेला आपण अनुभवतोय, आतापर्यंत सागरला आपण पाहिलं। यावेळेस प्रा जरूर केला, क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात आहे, मात्र चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर जाईल, आसमानाला गवसणी घालणारा फटका, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार। आता मात्र आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगला खेळ करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे। धावफलकावरती या षटकारानिशी षटक क्रमांक पहिलं त्यामधील अजूनही एकमात्र चेंडू येणं बाकी। 8 धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात। अजय पवारला आपण गोलंदाजी करताना पाहतोय, अजय पवारने आतापर्यंत केलेली गोलंदाजी जर आपण पाहिली तर त्याच्याकडे असणारे व्हेरिएशन सुद्धा चर्चेचा विषय असेल। यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करणारा, सूरज खांबेच्या इराद्याला नेस्त नाबूद करणारा चेंडू मैदानावरती येतोय। फलंदाज त्रिफळा बाद या ठिकाणी आपण पाहतोय। सूरज खांबे बॅक टू द पवेलियन, सर्वात मोठी विकेट त्रिफळा उद्ध्वस्त केलाय। सन्मान्य प्रशांतजी टिळक, पेण तालुक्याला बिलॉंग करणारे एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व, सन्मान्य ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित सुद्धा करायचं आहे। व्यासपीठावरती उपस्थित आहेत। या व्यासपीठावरती आपण पाहतोय या पूर्ण स्पर्धेसाठी सन्माननीय मालतीजी ठाकूर, सन्माननीय मीनाक्षीजी ठाकूर, सन्माननीय कमलजी ठाकूर आपल्या सर्वांच्या महासाहेब आहेत, या उपस्थित आहेत आणि त्यांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्मान्य नमिताजी ठाकूर, सन्मान्य प्राची ठाकूर, सन्मान्य निशा ठाकूर आणि सन्मान्य काजलजी ठाकूर यांच्या हस्ते आपण पाहतोय हा सन्मान या ठिकाणी दिला जातोय। आशीर्वाद घेतले जात आहेत। या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची होती। धावफलकावरती आपण धावसंख्या पाहतोय तर पहिल्या यावेळेस मात्र काय कॅच बघा, टाळ्यांचा गजर हा मैदानावरती ऐकायला येतोय। काय कॅच मैदानावरती आलाय, आजच्या रात्रीमधील एक सर्वात चांगली कॅच आपण अनुभवतोय। वन ऑफ फॅन्टास्टिक फॅब्युलस ट्रिमांडस कॅच। या कॅचसाठी आपण पाहतोय मैदानावरती पारितोषिक आलंय प्रफुल्लजी बानकर यांच्याकडून तन्मेश कोळीसाठी सर्वात महत्त्वाची विकेट मैदानावरती गेली। मित्रांनो, सागर पाटील याचं नाव आपण घेतोय, रायगड प्रीमियर लीग स्पर्धा गाजवणारा, मागच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सर्वांवरती हल्ला बोल चढवणारा, 500 रुपयांचं पारितोषिक या कॅचसाठी या पूर्ण स्पर्धेचे
मध्ये आपण पाहतो ज्यांनी हा संघ स्पॉन्सर केला असे प्रफुल्लजी बांधकर यांच्याकडून तन्मयजी कोळी यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. मालतीजी ठाकूर, सन्मान्य मीनाक्षीजी ठाकूर, सन्मान्य कमलजी ठाकूर यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. सन्मान्य नमिताजी ठाकूर, सन्मान्य प्राचीजी ठाकूर, सन्मान्य निशाजी ठाकूर आणि ॲडव्होकेट काजलजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या सर्व महासन्मान असणाऱ्या या व्यक्तींना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेत आहोत. सन्मान्य डॉक्टर विनीतजी शिंदे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. सन्मान्य भावेशजी ओसवाल सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सामना सुरू आहे. सर्वजण मॅच सुद्धा पाहतात. एका बाजूला आपण पाहतो व्यासपीठावरती असणाऱ्या सर्व सन्माननीय व्यक्तींना या ठिकाणी आम्ही सन्मानित करत आहोत. धावफलकावरती असणारी धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावरती आल्या, ज्या ठिकाणी टार्गेट फार मोठा अचीव करावं लागेल. गोलंदाज मोर्चावरती आपण पाहतोय सर्वेश भगत, ज्याने आतापर्यंत एक विकेट प्राप्त केली. कॅच तन्मेश कोळीची काय जबरदस्त होती. तन्मेश पोरीची आपण कॅच पाहिली. यावेळेस मात्र चांगलं कनेक्शन केलंय, मात्र त्या दिशेला क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि मैदानावरती फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन, सर्वात मोठी विकेट. यावेळेस मात्र आपण ही स्पर्धा पाहतोय, ज्या ठिकाणी आपण विचार केला तर एक अत्यंत चांगला खेळ मैदानावरती पाहायला मिळेल. सुमित पाटीलला आपण अनुभवतोय ज्या पद्धतीने आतापर्यंत सुरू असणारा खेळ हा मैदानावरती आपण पाहिला. गोलंदाज मोर्चावरती गोलंदाज सज्जा द विकेट मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका मैदानावरती. चेंडू ट्रॅव्हल करतो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला, ज्या ठिकाणी मिळेल केवळ एक धाव. डॉक्टर विनीत शिंदे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. सन्माननीय प्रवीणजी ठाकूर, ॲडव्होकेट आपण पाहतोय प्रवीणदादा ठाकूर, त्यानंतर सन्मान्य राजाभाऊ ठाकूर आहेत, त्याबरोबर सुनील अप्पा थळे आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्णतः सत्कार समारंभ आलेले प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान आपण करत आहोत. सन्मान्य भावेशजी ओसवाल यांना आपण सन्मानित करत आहोत. मॅचकडे सुद्धा आपण वळत आहोत. 10 धाव धावफलकावरती. यावेळेस मात्र चांगला प्रहार चेंडूवरती, अत्यंत योग्य कनेक्शन. चेंडू डीप स्कोअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सुमित पाटीलच्या बॅट मधून कडक षटकार, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येतोय 6 धावांसाठी. या 6 धावांविषयी आपण पाहता हे दृश्य आपल्याला दाखवले जाते TrainsCricket.in माध्यमातून. हा प्रहार मैदानावरती केला, एक चांगला प्रहार आपण पाहतोय. सुमितने बऱ्याचदा संकटमोचक ही भूमिका बजावली आहे. त्याला आज दाखवावा लागेल आपला क्लास. या मैदानावरती आपल्या संघासाठी हा सामना जरूर फसलाय. यावेळेस सुद्धा अत्यंत चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू येतोय. चेंडूवरती आपण पाहतोय काय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आत्मसमर्पण पाहायला मिळतंय. शेवटपर्यंत या संघासाठी लढायचं, आपल्या संघाला जिंकवायचं. त्या दृष्टिकोनातून जे माझं होईल ते मी पाहिन, मात्र या संघासाठी धावा वाचवायच्या अशा पद्धतीने आपण पाहतोय. अजय पवार विजेच्या गतीनं आला आणि या धावा काय मैदानावरती सेव्ह केल्यात. पीस ऑफ द फिल्डिंग, क्या बात आहे. स्कोरबुक वरती आपण पाहतो 2 षटकांनंतर 18 धावा धावफलकावरती बनल्यात. 3 विकेट या ठिकाणी गमावलेल्या आपण पाहतोय. 18 चेंडूवरती 40 धावा मैदानावरती बनवाव्या लागतील. येणारे 18 चेंडू आणि 40 धावांचं टार्गेट या ठिकाणी अचीव करावं लागेल. 58 धावांची रिक्वायरमेंट आपण अनुभवतोय. तमाम जल्ल्या प्रेक्षकांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय रणजी क्रिकेटचा थरार व्यासपीठावरती असणाऱ्या सर्व मान्यवरांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मानस सन्मान केला गेला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय आणि बोलतोय पुन्हा एकदा या मॅचकडे, ज्या ठिकाणी 18 चेंडूवरती 40 धावांची रिक्वायरमेंट पाहायला मिळेल.
टॉस मैदानावरती आयोजक यानंतरचा मॅच. यावेळेस मात्र आपण पाहतोय या ठिकाणी मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळणार का. धावफलकावरती रिक्वायरमेंट 40 धावांची. यावेळेच्या चेंडूवरती सर्वात मोठा प्रश्न विचारला गेलाय. एका बाजूला आपण पाहतोय नवजीवन दिगोडी संघाचा स्टार फलंदाज, ज्या ठिकाणी आपण बऱ्याच क्रिकेट स्पर्धांमधून साहिल खांबेची विस्फोटक डेंजरस विध्वंसक फलंदाजी पाहिली. आज मात्र या संघाकडून खेळत असताना पुन्हा एकदा इतिहास या ठिकाणी घडवावा लागेल. बऱ्याच वेळेस आपण साहिलची ती फलंदाजी पाहिली, मात्र फलंदाजी करत असताना या ठिकाणी एक वेगळं रूप धारण करावं लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघानं आज पूर्णतः जखडून ठेवलंय. डावपेच मैदानावरती सुरू आहे सर. यावेळेचा फटका मैदानावरती बॅकफूट पंच केला गेलाय. चेंडू जातोय या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेला की बाउंड लाईनच्या दिशेला. चेंडू जातोय बाउंड लाईनच्या सीमारेषा पार, येतोय पॉइंट रिजनला आलेला अत्यंत चांगला फटका, चौकार. नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांना या ठिकाणी सूचित करतोय. अलिगढ पुरस्कृत 6 बारांचा देव नौकार विरुद्ध आपण संघ पाहतोय मैदानावरती नाकवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत काशीद. या दोन संघाच्या दरम्यान नेक्स्ट बॅटल मैदानावरती पाहायला मिळेल. तो दोन कर्णधारांना या ठिकाणी सूचना दिली जाईल की लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे आणि टॉस केला जाईल उद्याच्या मॅचकडे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय दोनवं मैदानावरती संपणार नाहीये. हीच तर काही सुरुवात केली गेली. जर आपण पाहिला तर साहिल खांबे मैदानावरती सीत आहे. ज्या पद्धतीने आपण या सामन्याकडे पाहतोय, अनुभवतोय क्रिकेटचा थरार. एका बाजूला गोलंदाजी करत असताना गोलंदाज मैदानावरती सार्थक. यावेळेस मात्र अत्यंत चांगला फटका मैदानावरती आणि त्याबरोबरीने या ठिकाणी इशारा काय येईल, एक चांगलं फील्ड मैदानावरती केलं जात आहे. आज पाहण्यांची बाजी लावली जाते. आपण पाहिलं तर प्रत्येक धावेसाठी सुरू असणारा संघर्ष. मग तर जर आपण विचार केला तर जय मल्हार अलिबाग या पूर्णतः विभागामधील नामांकित असणारा संघ, त्यांच्या बरोबर खेळत असताना प्रतिस्पर्धी नवजीवन दिगोडी जे कोणत्याही बाबतीमध्ये कमी नाहीये. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर दोन्ही संघ अग्रेसर आहेत. काय एफर्ट आपण मैदानावरती ऑनस्क्रीन वरती पाहिला. एक अत्यंत चांगला एफर्ट मैदानावरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे गणेश. सुमित पाटील मैदानावरती आहे. काउंट कॉर्नरच्या दिशेला चेंडू या ठिकाणी फुटबॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. आपण बऱ्याचदा पाहिलं की क्रिकेटमध्ये केवळ रंगणाऱ्या चेंडू पळीचं युद्ध नाही आहे, तर बऱ्याचदा क्रिकेटमध्ये सुरू असताना फुटबॉल सुद्धा आपण पाहिला. मला एक सामना आठवतोय ज्यामध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळत असताना करण पोलांडे खेळत असताना अशाच पद्धतीनं चेंडू यष्टांवरती सुद्धा लगावला होता. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय आकाशजी राणे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करत आहोत. मॅच मध्ये एक अत्यंत चांगली रोमांच आहे. 18 धावा धावफलकावरती आल्यात आणि 3 विकेट मैदानावरती आलेले आपण पाहतोय. फिल्डिंग करणारा संघ म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय प्रफुल्ल बानकर पुरस्कृत जय मल्हार अलिबाग या संघासाठी ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. काय जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे आणि त्यासाठीच क्षेत्ररक्षणासाठी ते 500 रुपयांचं पारितोषिक आमच्यापर्यंत आलंय. धन्यवाद. 26 धावा धावफलकावरती आला 26 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. सन्मान्य आकाश राणे यांना आम्ही सन्मानित करत आहोत आणि ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. मैदानावरती पाण्याची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे.
पाण्याची व्यवस्था आपण मैदानावरती करायची आहे. यानंतर टॉस आपण करत आहोत. अलीदादा पुरस्कृत जय पानाचा देव नौकार विरुद्ध आपण संघ पाहत आहोत. त्यावेळेस आपण पाहणार आहोत या ठिकाणी नाका वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत काशीद हे दोन संघांचे कर्णधार या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतील. चला आपण मॅच कडे बोलूयात. मॅच महत्वाची आहे. मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक केलेले आहेत. जरूर मी या ठिकाणी माफी मागतो. धावफलकावरती धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती आल्यात आणि ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत जे आपले ऑफिशियल्स करत आहेत. येणाऱ्या 12 चेंडूवरती धावा 32 धावांची रिक्वायरमेंट आहे. 12 चेंडूवरती 32 धावा धावफलकावरती येणं महत्वाचं आहे. माजी आमदार मौशीजी ठाकूर पप्पा स्मृतिदर्शक 2024 यांच्या माध्यमातून आलेली सर्वात मोठी रणजी क्रिकेट पर्व तिसरा आपण अनुभवत आहोत. आपण पाहता दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. देव माणूस म्हणून ज्यांनी काम केलं मग ते सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीनं काम केलं प्रत्येकाच्या घरापर्यंत ते पोहोचले तळागाळापर्यंत पोहोचले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा नक्कीच यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत काशीद आणि अलीदादा पुरस्कृत जय बारांचा देव नौखार. नक्कीच आपण पाहतोय की तोडणकर गुरुजी यांच्या हस्ते टॉस होतोय. कॉल कोणाचा असेल? कॉल कोणाचा असेल? काशीद संघाचा कॉल असेल. हेड अँड टेल्स. नक्कीच आपण पाहतोय काशीद संघाचा कॉल असेल. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. नौखार संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलोय. आपण पाहतोय हशिकेश आपला निर्णय काय असेल विचारून सांगतो. नक्कीच सर्व वळूया मैदानाकडे. ओव्हर टू यश. थँक्यू सो मच. आपण पाहतो ही स्पर्धा ज्या ठिकाणी येणाऱ्या 12 चेंडूवरती आवश्यकता आहे ती म्हणजेच 32 धावांची. पहिल्या चेंडूवरती बॅटची सर्वात मोठी लिडिंग एज आपण पाहतोय. धावफलकावरती मिळेल मात्र एक धाव. गोलंदाजाचा आत्मविश्वासाला उभारी नक्की मिळाली असेल कारण एका बाजूला आपण पाहतोय मैदानावरती साहिल कांबेचं जबरदस्त क्रिकेट खेळतोय. धावफलकावरती धावा पाहिला तर 27 धावा स्कोरबुक वरती अर्जित केल्यात आणि अजूनही जर आपण विचार केला तर 58 धावांसाठी सुरू असणारा रणसंग्राम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक सर्वात मोठा द्वंद्व आहे, सर्वात मोठी रायव्हलरी आहे, सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे. द बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच बिगन. ज्या पद्धतीने आपण एका संघाला पाहतोय अजय पवार मैदानावरती ज्या अजयने बऱ्याचदा हे कारनामे करून दाखवलेत. ज्या अजयकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. कम वय जर आपण विचार केला तर वय कमी जर असलं तरी खेळण्याचा संघर्ष पाहणारी स्वप्न फार मोठी आहेत. या वेळेचा फटका प्रवृत्त केलाय. जज होत नाहीये आणि सर्वात मोठी ही विकेट होता राहिले जीवनदान मैदानावरती दिलं गेलं. यावेळेस मात्र जर आपण विचार केला तर पूर्णतः ही स्पर्धा ज्या माध्यमातून पाहायला मिळते सन्माननीय पिंडा शेट्टी ठाकूर कुबेर इलेव्हन अलिबाग हा संपूर्ण संघ त्यांच्या माध्यमातून आलेली सर्वात मोठी रणजी क्रिकेट ही स्पर्धा. धावफलकावरती आपण धावसंख्या पाहिली तर 28 धावा आल्यात. गणेश जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण सुद्धा आपला सामना जिंकू शकतो आपण मैदानावरती अनुभवलंय. तब्बल जर आपण विचार केला तर त्याने आतापर्यंत तब्बल 9 धावा वाचवल्यात ज्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धावा सेव्ह केल्या गेल्या त्या ठिकाणी 5 धावा तब्बल सेव्ह केल्या गेल्या. अशा पद्धतीनं आणखीन एक धाव सेव्ह झाली अशा 9 धावा धावफलकावरती पूर्णतः वाचवल्या सुद्धा गेल्यात. धावफलकावरती आपण पाहतोय ज्या पद्धतीने दृश्य tenniscricket.in च्या माध्यमातून कोणतीही कसर या ठिकाणी ठेवत नाही आहेत. सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. नंदन टीम यावेळेचा फटका ऑन द राईज. व्हॉट अ कॅच. वैभवच्या हातामध्ये चेंडू टायांचा गजर येतोय आणि धावफलकावरती मात्र सुमित पाटील गोस टू द डाऊन. या ठिकाणी परतावं लागेल बॅक टू द पवेलियन. सर्वात मोठी विकेट बिग ब्लो. सन्मान्य तेजस आणि सन्मान्य अनाब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या मॅच मध्ये आपण पाहत आहोत मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आहे MM एंटरप्राइजेस ओमकार म्हात्रे यांच्या माध्यमातून आहे. त्यानंतर आपण टी शर्ट पाहतोय 70-70. पूर्णतः जर आपण पाहिलं तर कुलाबा स्पोर्ट्स अलिबाग स्पॉन्सर बाय मॅन ऑफ द मॅच जे पूर्णतः दिलं जात आहे.
सौरभ पालवणकर यांच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्स आणि त्यांच्याकडे असणारे सर्व प्रोडक्ट्स अवेलेबल सुद्धा आहेत. वरियात या ठिकाणी मात्र लॉब केलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात आणि मैदानावरती मात्र फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हेलियन. सामन्याकडे आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती आल्या. 28 रन स्कोरबुक वरती. काय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आतापर्यंत कोणत्याही धावा दिल्या जात नाहीयेत. पूर्णतः या सामन्याचा जर आपण विचार केला, अनालिसिस केला, तर प्रत्येक आलेल्या खेळाडूवरती दडपण आज मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळत आहे. तेजस यांना आपण सन्मानित करत आहोत. तेजस आणि अनाप या दोघांना आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद. या सामन्यासाठी आपण आलात आणि आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. असंच प्रेम या स्पर्धेवरती राहू देत. थोडंसं डिस्टर्बन्स सुद्धा आहे, थोडंसं इंटरप्शन होत आहे, मात्र आलेले प्रमुख मान्यवरांचा सन्मान करणं ही सुद्धा जबाबदारी आमच्यावरती आहे. आणि त्यामुळे ही पूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना प्रत्येक खेळाडूला आम्ही व्यासपीठावरती सन्मानित करतो. आपण मॅचकडे पुन्हा एकदा वळत आहोत. ही संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ऑनस्क्रीनवरती ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर आहेत, सन्मान्य सुनील तळे आहेत. वळत मॅचकडे. यावेळेचा फटका ऑन द राईज अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फील्ड करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय, मात्र धावफलकावरती मिळेल एक धाव. 5 चेंडूवरती जर आपण विचार केला तर धावसंख्येमध्ये काही विशेष बदलाव नाहीये. केवळ 3 धावा 2 विकेट मैदानावरती मिळवल्यात. हा सामना थोडासा लांब जात असताना पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागतील. 17 मिनिटं या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि अजूनही जर आपण विचार केला तर एक चेंडू येणं बाकी. अजय पवार जो या मैदानावरती गोलंदाजी करतोय, ज्याने फलंदाजी करत असताना जरूर कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण जर विचार केला तर त्याच्या नावावरती विकेट सुद्धा आहेत. अजय पवार ज्याच्या माध्यमातून आलेला सर्वोत्तम खेळ, प्रेक्षकांची असणारी ही तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक येणारा प्रेक्षक वर्ग सुद्धा क्रिकेटचा एक निस्सीम चाहता आहे. यावेळेचा हा फटका मैदानावरती क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करत चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर गेलाय. या ठिकाणी लॉंग ऑनला क्लिअर करत सीमारेषा पार येतोय षटकार. धावफलकावरती आता मात्र गरज असेल येणाऱ्या 6 चेंडूवरती. धावफलकावरती 35 धावा आल्यात. जिंकण्यासाठी नवजीवन दिघोडी संघाला आवश्यकता आपण पाहतोय ती म्हणजेच 23 धावांची. ज्या वेळेस आपण पाहिलंय साहिल खांबे मैदानावरती स्थित आहे, त्याला एक जीवनदान सुद्धा दिलं गेलंय. आणि क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी अनुभवल्यात. ज्या वेळेस जीवनदान मिळालंय त्या वेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा बऱ्याच सेंचुरीज आपल्याला पाहायला मिळाल्या. मग रोहित शर्मा असेल 264 धावांची ती इनिंग असेल. क्रिकेटमध्ये जीवनदान दिल्यानंतर फलंदाज विस्फोटक रूप धारण करतात, हे आपण बऱ्याच अंशी अनुभवलंय सुद्धा. 6 चेंडूवरती 23 धावांची रिक्वायरमेंट आपण पाहतोय. येणाऱ्या 6 चेंडूवरती 23 धावा बनवाव्या लागतील. एका बाजूला आपण पाहतोय वैभव कांबळिया, दुसऱ्या बाजूला स्ट्राईक वरती आपण पाहतोय तो म्हणजे फलंदाज शुभम पाटील. आज शुभम पाटीलला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आज त्याला प्रमोट सुद्धा केलं गेलंय. आज संघ अडचणीमध्ये आहे. प्रत्येक वेळेस टॉप ऑर्डरचे फलंदाज खेळतीलच असं नाही आहे, कारण आपण पाहिलं धरणे गुरुजी प्रत्येक वेळेस टॉप ऑर्डरचे फलंदाज येतात, आपला खेळ दाखवतात. मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा बऱ्याचदा प्रेशर असतं, मात्र अशा वेळेस जर आपण विचार केला तर आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. जो आपण पाचचा रस्ता मागतोय पाहतोय पूर्णतः प्रेक्षकांची गर्दी आहे त्या बागच्या बाजूला. बाईक्स या ठिकाणी लावू नका. सामना सुरू करा. ऑफिशियल्स कलेक्टर साहेब त्या ठिकाणाहून येणार आहेत, त्यामुळे तो रस्ता पूर्णतः मोकळा असायला पाहिजे. तर मी तुम्हाला विनंती करतोय, सूचना असेल की आपण त्या ठिकाणी गाड्या लावू नका, गाड्या पार्क करू नका. त्यामुळे
यावेळेस सुद्धा आपण पाहतो येणाऱ्या वाईड आणि असेल एकदा वाईड +1. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. क्या बात आहे. आता मात्र जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये धावांची रिक्वायरमेंट बदललेली पाहायला मिळेल. जर सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर असेल, याची देखील दखल घ्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा असणारा हा सर्वोत्तम रूल या ठिकाणी पाहायला मिळेल. बऱ्याच स्पर्धांमधून आपण या खेळाला अनुभवतो, पाहतो ही स्पर्धा. यावेळेस मात्र सिंगल काढण्याचा प्रयत्न होतोय, कारण त्याला माहिती आहे साहिल कांबेला या ठिकाणी स्ट्राईक देणं किती महत्वपूर्ण आहे. येणाऱ्या 5 चेंडूवरती 20 धावांची रिक्वायरमेंट या ठिकाणी पाहायला मिळेल. षटकार आणि चौकार आले तर आणि तरच या मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळू शकेल. यावेळेस मात्र पुढे सरसावत जाऊन खेळण्याचा प्रयत्न साहिल खांबे जो मैदानावरती अजूनही थांबलेला आहे. 4 चेंडूवरती 19 धावांची रिक्वायरमेंट. 3 विकेट मारावे लागतील. साहिल कांबेने ते बऱ्याचदा करून दाखवलंय. एका चेंडूवरती 6 असताना सुद्धा बऱ्याचदा साहिलने त्या फटक्यांना या ठिकाणी प्रत्युत्तर केलंय. आता मात्र आपण जर विचार केला तर 4 चेंडूवरती 19 धावांची नीड ही बागवावी लागेल. एकतर मारा नाहीतर स्पर्धेतून बाहेर पडा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्पर्धा अनुभवतोय. एका बाजूने खिंड लढवताना साहिल कांबेच्या पाठमधून आपण दर्जेदार फटके बऱ्याच वेळा पाहिलेच. बेस्ट वर्सेस बेस्ट. वैभव कांबळे मैदानावरती सज्ज. यावेळेच्या चेंडूवरती सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, एकदा पूर्ण करतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा अभाव पहिल्यांदा या मॅच मध्ये पाहायला मिळाला. या धावाधावफलकावरती पूर्ण होत असताना ऑफिशियल अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत आलाय की थर्ड अंपायरला या ठिकाणी पाहावं लागेल. तोपर्यंत आपण व्यासपीठावरती एक सन्मान घेत आहोत. सन्मान्य उलेशजी नाखवा रिसॉर्ट नागावचे मालक, एक युवा उद्योजक आहेत आणि त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर यांना की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. थर्ड अंपायर जोपर्यंत आपलं काम पाहतील तोपर्यंत व्यासपीठावरती आम्ही एक सन्मान जरूर घेत आहोत. तर ऑफिशियल अंपायरच्या माध्यमातून इशारा येतो नॉट आउट, म्हणजेच या ठिकाणी अजूनही या स्पर्धेमध्ये आपलं नवजीवन निगडी जीवित पाहायला मिळेल. 3 चेंडूवरती रिक्वायरमेंट असेल 17 धावांची, म्हणजे 3 हे आउट ऑफ दी पार्कच मारावे लागतील. 3 बिग हिट, 3 बँग ऑन, 3 षटकार या मॅच मध्ये या ठिकाणी पूर्णतः रंगतदारपणा आणू शकतात. साहिल कांबे विस्फोटक आहे, साहिल कांबे विध्वंसक आहे, साहिल कांबे आक्रमक सुद्धा आहे, आपण बऱ्याचदा पाहिले. मात्र प्रतिस्पर्धी वैभव कांबळे सुद्धा कमी लेखून जमणार नाहीये. वैभव कांबळे यंदाच्या वर्षीचा सर्वात जास्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. याच्याकडे जर आपण नजर मारली मग ती गोलंदाजी असेल किंबहुना फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, त्यामध्ये कधीही कमी न पडणारा वैभव कांबळेला आपण या मैदानावरती पाहतोय. वैभव कांबळे मैदानावरती साहिल कांबेसाठी. यावेळेस साहिल कांबेच्या पाठमधून येतोय. हा होता धमाका, हा होता ब्लास्ट. मॅच मध्ये अजून एक येतोय षटकार. यावेळेस मात्र आपण पाहताय प्रत्येक पाहणारा खेळाडू ज्याच्या नजरा ऑन स्क्रीन वरती असतील 2 चेंडूवरती 11 धावांची रिक्वायरमेंट. 10 जरी आल्या तरी दंडेसर असेल सुपर ओव्हर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं सुद्धा की सुपर ओव्हर बऱ्याचदा घेतली जाते. सुपर ओव्हरच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा, ही दृश्य पाहायला मिळते. साहिल खांबे एकटा टायगर आज मैदानावरती लढतोय. नवजीवन दिघोडीचा हा स्टार मैदानावरती आहे. 2 चेंडूवरती 11 धावांची रिक्वायरमेंट. वैभव कांबळे एका बाजूला टाळ्यांचा गजर येतोय. प्रत्येक संघाला सपोर्ट केला जातोय. आज उत्साह शिगेला पोहोचलाय. यावेळच्या चेंडूवरती सुद्धा वैभव कांबळेने अक्षरशः या ठिकाणी या भूमीला वंदन केलंय.
त्याला माहिती आहे चेंडूची किंमत, त्याला माहिती आहे साहिल कांबळेचा खेळ, त्याला माहिती आहे क्रिकेटची केवढी मोठी स्पर्धा आहे, त्याला माहिती आहे प्रेक्षक आपले आहेत, त्याला माहिती आहे अलिबाग क्रिकेटमध्ये साहिल कांबळेला एका जागेवरती उपटवणं किती कठीण आहे. हा प्रेशर, हा दबाव, हे दडपण, प्रेक्षकांची ही गर्दी सांगून जाते क्रिकेटची स्पर्धा केवढी मोठी आहे. यावेळी चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या दिशेला. वैभव कांबळे विरुद्ध साहिल कांबळे हे बॅटल या ठिकाणी इथेच थांबतंय. मात्र बॅटल सर्वात बऱ्याच मैदानावरती तुम्हाला अनुभवायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतो टर्निंग पॉइंट होतो मॅच. त्या 9 धावा सेव्ह केल्या गेल्या. सामन्यामध्ये आपण पाहिलं 11 धावांची रिक्वायरमेंट होती, अन्यथा मॅच खूप क्लोज होती. नवजीवन दिकोडीने अत्यंत चांगला खेळ दाखवला. त्यांनी या मॅच मध्ये अत्यंत शेवटपर्यंत साहिल कांबळे लढला आणि त्याची इनिंग सर्वोत्तरी चर्चेमध्ये राहताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये ज्याने गोलंदाजी करत असताना 3 फलंदाजांना बाद केलं, तंबूचा रस्ता दाखवला आणि त्याने आपल्या खेळाने आज एका वेगळ्या उंचीवरती आपल्या संघाला नेऊन ठेवलं. असा अजय पवार ठरतोय या मॅचचा मान ऑफ द मॅचचा मानकरी. संघाचा विजय झाला.